हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकांगी जय। संत शिरोमणी सावता महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। हरिजनास वे भेटी न हो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। संत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय, शांती ब्रह्मनाथ महाराज आदी करून सर्व संत मांद्याळी, वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान पांडुरंग परमात्मा आदी करून सर्व संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होत असणारा आपला हा प्रवचन महोत्सव मीटच्या द्वारे हरिभक्तीपरायण परमपूजनीय परमादरणीय प्रेमानंदजी महाराजजी शास्त्री यांच्या परम प्रेमास्तव या ठिकाणी आजचा असणारा हा प्रवचन सेवेचा आनंद आपण घेतोय। मला वाटते आजचा असणारा प्रवचनाचा जो काही दिवस आहे, भाग आहे, तो 77वा दिवस माझ्या प्रारब्धाने मला मिळालेला आहे। माझ्या माहितीस्तव मला वाटते 7चा आकडा तसा शुभ असावा आणि याच्यामध्ये 2 7 आलेत 77। त्यात दुसरी महत्वाची गोष्ट, आज तारीख देखील 7च आहे। नाही तर बहुतांशी आमच्या जीवनात जास्त 8 असती, तशी थोडीशी आहेत म्हणायला, कारण महिना 8वा आहे। पण तरी सुद्धा आज या ठिकाणी आपण सेवेकरता या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे, महाराजांच्या माध्यमातून हा जो उपक्रम महाराजांनी घेतला अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम आहे आणि या माध्यमातून आपण आता शताब्दीकडे त्या ठिकाणी वाटचाल करत आहोत। माझ्या माहितीस्तव मला वाटतंय आदरणीय वारकरी संप्रदायातील एक महान व्यक्तिमत्व प्रमोदजी अण्णा जगताप यांच्याकडे मला वाटतं 100 का 101 असा प्रवचन सेवा त्यांच्याकडे आहे आणि त्या माध्यमातून हा जो सोहळा आहे, मला या ठिकाणी आपण सर्व नित्य श्रवण करणारी मंडळी आहात आणि मी देखील जवळजवळ 77 प्रवचनापैकी जवळजवळ 50 प्रवचनाला तरी त्या ठिकाणी निश्चित श्रवण करण्याकरता होतो। हा जो उपक्रम महाराजांनी केलाय, कुठल्याही प्रकारचं विघ्न न येता निर्विघ्नपणे नित्य नियमाने हा उपक्रम त्या ठिकाणी चालू आहे। कोणतेही कार्य करत असताना पारमार्थिक असो व्यवहारिक असो, आणि त्यातली त्यात हे पारमार्थिक कार्य आहे, पारमार्थिक कार्याचा विचार करत असताना महाराज सांगतात कोणतंही पारमार्थिक कार्य चालू करणं सोपं आहे, पण टिकवणं अवघड आहे। त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतील, बरेचसे महाराज मंडळी आमचे कायम सांगत असतात की गळ्यामध्ये माळ घालणं सोपं आहे, पण टिकवणं अवघड आहे। गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू करणं सोपं आहे, पण टिकवणं अवघड आहे।
म्हणून पाहते सप्ताहामध्येच नाव असतं अखंड हरिनाम सप्ताह. याचा अर्थ असा असतो की खंड पडू न देता. कारण की माऊली सांगतात कोणताही नित्य नेम करणं माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. काही नित्य नेमाविन अन्न खाय तो श्वान. नित्यनेम असावा, पण तो नित्याने त्या ठिकाणी टिकण्याकरता सुद्धा काहीतरी गोष्टी लागतात. महाराज सांगतात ज्यांच्या जीवनात असे नित्यनेम टिकतात, माऊली सांगतात नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हा फायदा त्या ठिकाणी होत असेल, पण मात्र त्याकरता हा नित्यनेम टिकणं फार महत्वाचं असेल. महाराज नित्यनेम जो टिकतो याकरता त्यामध्ये संत महात्म्याचे आशीर्वाद देखील असणं फार महत्वाचं असतं. आणि या उपक्रमाकरता अनेक संत महात्म्यांचे त्या ठिकाणी आशीर्वाद लाभलेले आपण महाराजांनी प्रास्ताविक करत असताना उल्लेख केला किंवा दररोजही त्याचा उल्लेख होतो. आळंदीमध्ये असणारे साधक हृदयरत्न गुरुवर्य डॉक्टर बाबा नारायण महाराज जाधव, वास्तविक पाहता योग्य नाही, पण त्या अनुषंगाने या ठिकाणी 2 डॉक्टर महाराज असल्या कारणाने त्या ठिकाणी घ्यावं लागलं. वास्तविक पाहता माझ्याही जीवनातल्या काही सकाळ ही विचारसागराचं मी श्रवण केले आणि आपला पूर्ण संबंध जीवन ज्यांनी विद्यार्थ्याकरता साधकाकरता आणि वेदांत चिंतनाकरता ज्यांनी समर्पित केलं असे पूजनीय बाबांचे आशीर्वाद आहे. बाबांचा फार काय वर्णन करावं महाराज. चरणी ठेवीचे माथा हेची भले. मला आठवतंय की ज्या वेळेला वारकरी शिक्षण संस्थेत माझं अध्ययन त्या ठिकाणी चालू होतं आणि थोडस संस्थेमध्ये जो विचारसागराचा पाठ असायचा हा दुपारी असायचा आणि दुपारी थोडं जड जायचं. जेवण झाल्यानंतर परत पाठाला जायचं आणि गुरुवर्य मारुती बाबा विचारसागर घ्यायचे. आणि या ठिकाणी मात्र बाबांकडे सकाळी पाठ असायचा डॉक्टर बाबांकडे. आणि त्यातली त्यात महत्वाची गोष्ट बाबांनी डॉक्टर बाबांनी आळंदीमध्ये जे वेदांताचं चिंतन केलं त्याला खूप वेगळी आणि आगळी गती बाबांच्या मुळे त्या ठिकाणी आळंदीमध्ये मिळाली असं मला म्हणावं वाटेल. खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेशमध्ये ऋषिकेशमध्ये जे काही अष्टादशा चालायचे ते अष्टादशा आपल्या महाराष्ट्रात आळंदीमध्ये डॉक्टर बाबांनी त्या ठिकाणी सुरुवात केली. पहिला अष्टादशा फ्रुटवाले धर्मशाळेमध्ये झालेला मला अतिशय चांगल्या पद्धतीने आठवतो की त्या ठिकाणी गीतेवर तो अष्टादशा झाला. तर नंतर प्रत्येक वर्षी माझ्या जीवनातले मी 2 दिवाळ्या बाबांच्या सानिध्यामध्ये अष्टादशा दिवाळीच्या पिरियडला असायचा. तो आळंदीमध्ये त्या ठिकाणी माझी दिवाळी झाली. अतिशय छान अशा प्रकारची संत संगती झालेली ही दिवाळी आहे. महाराज सांगतात सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणीवदे प्रकाशाची ते वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. अशी दिवाळी बाबाच्या सान्निध्यात झाली. नवे आपलं जीवन पूर्ण वेदांता करता आणि साधनका करता ज्यांनी वाहिलंय बाबांच्या मुखातलाच असणारा एक श्लोक अशा प्रकारचा मला आठवलाय की वेदांत वाक्येषु सदा रमंता कोपीन बनता खलु भाग्यवंता. असं ज्यांचं जीवन आहे असे बाबांचे आशीर्वाद या करता आहेत. त्याच पद्धतीने परमपूजनीय आदरणीय आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ महाराजांचंही या कार्यक्रमाकरता खूप मोठे आशीर्वाद अशा रीतीने आहे, मार्गदर्शन आहे. महाराजांच्या सानिध्यात आपण सर्व घडलेली त्या ठिकाणी साधक मंडळी आहोत. महाराजांचा माझा तसं फारसा काही संबंध आला नाही. महाराजांच्या गावी मला कीर्तनाकरता त्या ठिकाणी सेवेकरता जाण्याचा योग आला. त्या गावातले सद्गृस्त असणारे मला वाटते कारले सर त्यांच्या माध्यमातून त्या गावामध्ये नरसिंह जयंतीचा जो उत्सव असतो त्या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला होता. त्यानंतर महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर आळंदीमध्ये जो आपला ज्ञानोबारायचा समाधी सोहळा असतो त्यामध्ये सुद्धा महाराजांनी एक सेवा त्या ठिकाणी आपल्याकडे केली होती. तसा 1-2 वेळ फोनवर बोललो एवढाच महाराजांचा संबंध. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव अशा प्रकारचं आहे की वेदांतिक चिंतन आणि कुठल्याही प्रकारचं निस्वार्थपणे परमार्थ. दुसरी गोष्ट आता महाराजांचं खूप मोठं कार्य त्या ठिकाणी आद्य शंकराचार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून खूप मोठं कार्य त्या ठिकाणी माझ्यापेक्षा आपण सर्वांना श्रुत आहे. अशा थोर महापुरुषांचे आशीर्वाद या उपक्रमाकरता असल्यामुळेच मला वाटते कुठल्या प्रकारचं विघ्न येता निर्विघ्नपणे हे त्या ठिकाणी प्रति दिवसाचं प्रवचन सेवा त्या ठिकाणी अविरत त्या ठिकाणी चालू आहे. आणि यामध्ये आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान परमार्थ प्रेमी हरिभक्तीपरायण परमपूजनीय परम आदरणीय परमानंदजी महाराज शास्त्रीजी
प्रेमानंदी महाराज शास्त्रीजी यांचा या ठिकाणी या उपक्रमाकरता आपल्या जीवनातील बहुमूल्य वेळ खर्च करून महाराज या ठिकाणी प्रत्येक महाराजांचा संपर्क साधून हा उपक्रम त्यांनी केलेला आहे. मला वाटतं खऱ्या अर्थाने महाराजांना धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे. कारण की सध्याचा जो काळ आहे आपला, हा काळ हा पारमार्थिक चिंतनामध्ये त्या ठिकाणी जातोय. याचं सर्व श्रेय महाराजांना मी त्या ठिकाणी देईल. चिंतने सरेतो धन्य धन्य काळ, असा आपला काळ परमार्थिक चिंतनामध्ये, भगवत चिंतनामध्ये जातोय. आणि याकरता महाराजांचं त्या ठिकाणी हे केलेला उपक्रम अतिशय सुंदर अशा प्रकारचा आहे. महाराजांना धन्यवाद अशा प्रकारचा देईल. महाराज सांगतात, दाता तुझी एक जाणा नारायणा स्मरवी. या कालामध्ये भगवंताचं चिंतन, नामचिंतन आपल्याकडून या माध्यमातून होतंय. मला वाटतं खऱ्या अर्थाने महाराजांनी 2-3 दिवसापासून महाराज सांगतायत की या कोविड सेंटरला सुद्धा आपली प्रवचन सेवा लोक श्रवण करतायत. खऱ्या अर्थाने त्या संबंधाने थोडस जर बोलायचा विचार केला, मला असं म्हणा वाटतंय की खऱ्या अर्थाने हा जो रोग आहे, रोग नाही असं आपल्याला म्हणताच येणार नाही. 900 पेक्षा लोक आपलं चिंतन त्या ठिकाणी ऐकतात. धन्यवाद महाराजजी. कोरोना जो महामारी आहे, मला त्याच्याबद्दल 1-2 मिनिटं निश्चित बोलावं वाटेल की अनेक मोठमोठाली लोक, प्रत्येक क्षेत्रातली लोक या करोनातून आपल्यातून गेलेली आहेत. माझ्या माहितीस्तव पहिल्या लाटीपेक्षा दुसरी लाट फार भयंकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. बहुतांशी दुसऱ्या लाटेमध्ये माझ्या माहितीस्तव जास्त लोक खेड्यातले गेली. का गेली त्याचा विचार करण्याचं कारणही त्या पद्धतीने आहे. मला असं वाटतंय गांधीजीचं जे स्वप्न होतं की खेड्याकडे चला, बहुतेक ते करोनाने लक्षात घेतलं असावं. त्याचं कारण असे की खेड्यातली माणसं पाहिजे तेवढं लक्ष देत नाहीत, ते नियमाचं पालन करत नाहीत, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळालं वातावरण. पण खूप मोठी हानी सांप्रदायिक क्षेत्रामध्ये सुद्धा याला खूप मोठी झळ बसलेली आहे. संप्रदायातले खूप मोठमोठाले दिग्गज मंडळी या ठिकाणी गेले. आपल्या वेरूळचे भागवतानंद गिरीजी असतील, त्याच पद्धतीने अख्खा महाराष्ट्र ज्यांनी आपल्या विनोदाने त्या ठिकाणी हसवला, त्यांच्या कीर्तन श्रवणाकरता महाराज लोक त्या ठिकाणी खूप आग्रह धरायचे. बाबासाहेब महाराज इंगळे तेही आपल्यामध्ये आज नाहीत. आमच्या परिसराचं वैभव आदरणीय प्रज्ञाचक्षू सत्यविजय महाराज कोरडगावकर, असे असंख्य कितीतरी लोक याच्यातून आपल्यातून त्या ठिकाणी गेलेली आहेत. मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा जो रोग आहे, आता करोनाचे जे सर्व पेशंट या ठिकाणी ऐकतायत, म्हणून थोडस त्यांची माफी मागून मी बोलतो किंवा ज्यांना करोना झाला असेल त्यांची माफी मागून मी असं बोलल की करोना आपल्याला काय होतो असं काही कुठं लिहिलेलं नाही, पण हे मला भावलेलं किंवा मला जे वाटतंय ते मी कारण आपल्या समोर सांगतोय. का करोना होत असावा, तर त्याचं वैज्ञानिक कारण वेगळं आहे की तुम्ही मास्क लावला नाही किंवा बाकीच्या त्याच पद्धतीने आमच्या नगर जिल्ह्याचं वैभव सुभाष महाराज सूर्यवंशी हे सुद्धा या ठिकाणी या करोनानेच त्या ठिकाणी गेलेत. असंख्य मंडळी गेलेत. मला का सांगायचंय की मोठमोठाले महात्मे यांनी गेले, पण तुकोबाराच्या शब्दात जर बोलायचं ठरलं तर का रोग होतो, करोना हा एक रोगच आहे, पण रोग का होत असेल तर मला वाटतं त्याच्या मागचं कारण तुकोबाराने सांगितलं. तुका म्हणून पापे येती रोगाच्या रूपे. वास्तविक पाहता या जन्मीचं नाही पण पूर्वजन्मीचं काहीतरी पाप त्या ठिकाणी असल्याशिवाय कोणताही रोग आपल्याला होऊ शकत नाही. पण मला सांगण्याचं तात्पर्य याच्या पुढचं आणखीन चांगला भाग असा असेल की रोग ठीक आहे होऊ नये, झालाय तो पापामुळे झाला, पण होऊ नये असं वाटत असेल तर मग काय, तर महाराज तू पाप त्या ठिकाणी गेलं पाहिजे. मग झालेलं जे पाप आहे ते जर घालवायचं असेल याकरता प्रायश्चित्त सांगितलेलं आहे, तर महाराज सांगतात त्याकरता काही करू नका, एकच करा. तो का म्हणे पापे जाती संताची या जपे, एक तर देवाचं किंवा एक संत तर महाराज सांगतात निश्चित त्या ठिकाणी आपल्या जीवनातलं पाप कमी होईल. आणि आता मी मनुष्य मुद्दाम त्या ठिकाणी आपल्याला सांगतो की जे मंडळी कोरोनाच्या सेंटर मधूनही प्रवचन सेवा ऐकताय त्यांना सर्वांना माझी हात जोडून विनंती असेल, आपण सर्वांनी भगवंताच्या नामचिंतनाचा जरूर आश्रय करावा. याचं कारण असे की जरी आपण 2 डोस घेतले असले लसीचे, तरी सुद्धा हा हरिनामाचा जर डोस घेतला तर निश्चित त्या ठिकाणी त्याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. तर मला सांगण्याचं तात्पर्य हे राहील की या करोनाच्या कार्यकालामध्ये बरेचशी मंडळी जे गेले त्याच्यात वास्तविक पाहता परिस्थिती असे की करोनाने फार कमी मंडळी गेलेत, करोनाच्या धास्तीने जास्त गेलेत, भीतीने जास्त गेलेत. म्हणजे ज्याला आपण डिप्रेशन म्हणू, हे सर्व. आणि हे जर कशाने होत असेल तर सतत आपण ते न्यूज चॅनल त्याच्यावरची आकडेवारी ह्या सर्व गोष्टीमुळे हा प्रकार त्या ठिकाणी होतोय. मला फार त्याच्यावरती
न बोलता आपल्या विषयाकडे त्या ठिकाणी मला यायचंय. मला सांगायचं तात्पर्य की सर्वांनी भगवत नामचिंतनाचा जर निश्चित आश्रय केला तर निश्चित याचंही प्रमाण कमी झाल्याशिवाय राहणार नाही. या करोनाच्या कालामध्ये महाराजांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा उपक्रम हाती घेतलाय आणि त्या माध्यमातून दररोजची जगद्गुरु तुकोबरायचा असणारा हा पंचम वेद ज्याला तुकोपनिषद अशा पद्धतीने म्हणजे महाराजांची गाथा आणि त्याच्यावर नित्य प्रवचन आपण श्रवण करताय. त्या पद्धतीने नित्य कर्म आणि नैमित्तिक आजचं थोडस नैमित्तिक अशा प्रकारचा दिवस आहे असं मला म्हणावं वाटेल. याचं कारण आहे आजचं नैमित्तिक दिवस याचं कारण आहे संप्रदायातील जे काही संत मंडळी महाराष्ट्र ही संताची भूमी म्हणून ओळखल्या जातं. ही संताची खाण अशा प्रकारचं महाराष्ट्र अनेक संतांनी आणि सर्व जाती धर्मातले संत आपल्याला या वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळतील. त्याच पद्धतीने आजचे महान अशा प्रकारचे थोर संत सावता महाराज यांची पुण्यतिथी आज आहे. त्या संबंधाने थोडस आपण चिंतन करणारच आहोत. तदनंतर आज जर विचार केला तर कालही भगवान परमात्मेचे लाडके लढीवाळ असणारे भक्त नामदेव महाराज यांची सुद्धा काल त्या ठिकाणी समाधी सोहळा अशा प्रकारचा होता. तसा विचार जर केला तर हा महिनाही संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. तर तुम्ही म्हणताल कोणता ऑगस्ट महिना का, कारण 15 ऑगस्ट आहे व्यावहारिक दृष्टीने त्यालाही महत्व आहे नाही असं नाही. मला जो महिना सांगायचा आहे तो आषाढ महिना की ज्याचा आजच त्या ठिकाणी उद्या शेवट होणार आहे आणि त्याबद्दल थोडस मुद्दाम मी त्या ठिकाणी आपल्याला सांगाल. आपण सर्व हिंदू धर्म संस्कृती जतन करणारे आणि त्या संबंधाने मार्गदर्शन करणारे सर्व मंडळी आहात. वास्तविक उद्याचं जो आता या ठिकाणी जास्त सांगणं योग्य नाही, कारण महाराजांनी मला 2-3 वेळा आग्रह केला प्रवचन सेवेकरता. मी नको बोलत होतो. का नको बोलत होतो आता काय म्हणतील महाराज तर थोडं तुम्हाला पाकिट भेटणार आहे म्हणून तुम्ही नाही म्हणत असाल, तर तसं कारण नव्हतं. दुसरं कारण असं होतं की या ठिकाणी श्रवण करणारे आपण सर्व मंडळी तज्ज्ञ सुज्ञ अशा प्रकारचे आहात. अनेक महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आळंदीमधील साधक मंडळी या प्रवचन सेवेचं त्या ठिकाणी श्रवण करतात आणि महाराष्ट्रातील अनेक मोठमोठाले नामांकित भागवताचार्य, रामायणाचार्य, संत महंत मंडळेश्वर मोठमोठाले मंडळी आहेत. या मंडळीच्या समोर आपण काय बोलावं या अनुषंगाने मला ते उचित वाटत नव्हतं, म्हणून मी महाराजांना नको म्हणत होतो. पण महाराजांनी खूपच आग्रह केला. म्हणजे ठीक आहे, जसं व्यवहारात माणसं बोलतात की बाईनी कुंकाच्या बोटाला आणि माणसाने चहाच्या बोटाला नाही म्हणू नये. या अनुषंगाने महाराजांच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी आज थोडस बोलण्याचा प्रयत्न करतोय. आपण सर्व सुज्ञ मंडळी आहात याकरता मी बोललोय की खऱ्या अर्थाने मला सांगायला आवडेल की या ठिकाणी आपण सर्व मोठमोठाली मंडळी आहात. मी आपला सामान्य माणूस आहे. आमचं कसं आहे थोडस उदाहरण देऊन सांगतो मी. हे मग उदाहरण मी आपलं आजच सुचलेलं आहे मला असं म्हणून कदाचित चुकूही शकते. माझं म्हणणं असं आहे की आमचं जे आहे ही आमची जनरल गाडी बाबा साधी, आणि आता इथं सर्व एक्सप्रेस समृद्धी महामार्ग आहे, परमार्थाचा समृद्धीचा महामार्ग आहे आणि सर्व एक्सप्रेस हा हायवे मोठमोठाल्या एक्सप्रेस गाड्या याच्यावरून चालतात. आमची सारखी गाडी जर गेली तर होतंय काय, आता आमचं कसं आहे लोकल ठीक आहे आमचं चालू असते, पण एक्सप्रेसला लोकल गाडी जर एक्सप्रेसला पाठवली तर प्रवास होत नाही असं नाही, पण थोडं प्रवासाला उशीर लागेल कारण की त्या गाडीची अवस्था त्या पद्धतीची नसते. आणि त्यातली त्यात काय असतं पुढं खिडक्या नसतील त्याला किंवा कुठंतरी दरवाजा व्यवस्थित नसेल, खडखड आवाज येईल, वेळ लागल. आणि आता आम्ही चेक पण केलं नाही ना हवा आहे का नाही. या करोनाच्या कालामध्ये जरा दुर्लक्ष झालं. हे सांगण्याचं तात्पर्य महाराष्ट्रींना बरेच जण फोन करतील बाबा एवढे चांगला मोठमोठाले वक्त्यांची प्रवचन चालू असताना तुम्ही असं क्वालिटी का ढासळू दिली असंही होऊ शकते. म्हणून मला नको वाटत होतं. पण मला वाटतं याच्यामध्ये नियोजनकाराचा एक प्रकारचा भाग असा असला पाहिजे, याला नियोजनाचं कौशल्य अशा रीतीने मला म्हणावं वाटेल की खऱ्या अर्थाने दररोज सुंदर अशा प्रकारचा भेट आहे पाची पक्वान्नाचा. काय होतं सारखं गोड 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 खाऊन माणसाला जरा कंटाळा येतो. सुज्ञ वाढणारा जो असेल चाणाक्ष तो काय करत असतो, सर्व जेवणाच्या मध्ये काय करत असतो, एका बाजूला थोडीशी चटणी वाढवत असतो. आता चटणी कशा करता असते की चांगलं गोड पदार्थ चांगला पदार्थ आपण खाल्ल्यानंतर जी जिभेची धार आपली बोचट होते याकरता ती चटणी असते. म्हणजे चटणी थोडीशी खाल्ली की पुन्हा काय होतं नव्याने त्या याच्यावरती आपल्याला आस्वाद घेता येतो जेवणाचा. म्हणून म्हणजे आजचं जे प्रवचन आहे मला वाटतं आजचं प्रवचन म्हणजे हे काय चटणी अशा रीतीने फक्त हे जरा थोडी मापात घ्यायला पाहिजे.
सांगण्याचं तात्पर्य महाराजांचं हे कौशल्य आणि त्यामध्ये म्हणून मी त्या ठिकाणी थोडस बोलण्याचा प्रयत्न केला. थोडस जरा लांबच गेलो मी. असं माझं मोकळ्या बोलण्याचा स्वभाव असल्या कारणाने पुन्हा मी या करता बोलत होतो की हा जो महिना आहे याच्याबद्दल मी सांगत होतो. हा जो महिना आहे तो संप्रदायाच्या दृष्टीने महत्वाचा का आहे याचं कारण आहे की भगवान पांडुरंग परमात्म्याचा पूर्ण महाराष्ट्र ज्याला ज्या ठिकाणी मला वाटतं महाराष्ट्रात एवढा समाज कधीही एकत्र येत नसावा की जो आषाढी वारी करता येतो. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या वारी करताच पूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी सर्व मंडळी ज्ञानोबारायचा सोहळा असेल, तुकोबारायचा असेल, नाथ महाराजांचा असेल, निवृत्तीनाथ महाराजांचा असेल, आदी करून सर्व संत महात्म्याच्या सोहळ्यात त्या ठिकाणी आपण पंढरपूरला जात असो. आषाढी यात्रा अगदी कॅलेंडरवाले सुद्धा खूप मोठ्या ठळक अक्षरात लिहितात. यात्रा या शब्दाचाच अर्थ या आणि तरा. काही मंडळीला यात्रा माहित नाही, त्यांना जत्रा माहिती. तसं जत्राही असतात या महिन्यात देवीच्या, पण आपण यात्रेबद्दल बोलतोय. भगवान परमात्म्याची असणारी ही देवशयनी एकादशी आणि तदनंतर कार्तिक वद्य आपलं कार्तिक शुद्ध एकादशी की ज्याला देव उत्थापनी प्रबोधिनी एकादशी म्हटलं जातं, की तोपर्यंत हा चातुर्मास असतो. या चातुर्मासाचा विचार करत असताना मला वाटतं मागच्या वर्षी गतवर्षी चातुर्मासात अधिक मास आल्यामुळं चातुर्मास सुद्धा 5 महिन्याचा झाला होता. परत लांबतच चाललंय. असू सांगण्याचं तात्पर्य आजच्या विषयावरती मी येतो. आज तसं तर एक मुद्दा मला आठवलं म्हणून पुन्हा 1 मिनिट आपला वेळ घेतोच, कारण की ह्या सर्व गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे की आमचे गुरुवर्य खऱ्या अर्थाने त्यांचा उल्लेख या ठिकाणी जरूर करावा लागेल. अख्खा महाराष्ट्र आज जो मृदंग त्या ठिकाणी दणदणतोय, महाराष्ट्रामध्ये जे काही मृदंगाचार्य घडले गेले याचं सर्व श्रेय वैकुंठवासी पूजनीय पांडुरंगजी महाराज वैद्य बाबा यांना त्या ठिकाणी जात असं मला वाटतंय. आणि बाबांची ही वैभवशाली भव्य दिव्य परंपरा आमची गुरुवारी आहे भक्तिपरायण अशोकजी महाराज पांचाळ गुरुजी हेही आज त्याच पद्धतीने चालवत आहेत. मला त्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य एवढं आहे की बाबांचं ही पुण्यस्मरण समाधी आपल्या ज्ञानोबारायचा हा जो आषाढी वारीचा सोहळा आहे यामध्येच बाबांनी देह ठेवला. यामध्ये त्यांचं पुण्यस्मरण आहे. तसं तर खूप भरपूर आहेत, पण आजही विशेषताने त्या ठिकाणी सांगायचं ठरलं तर आमची गुरुवर्य वैकुंठवासी आमच्या नगर जिल्ह्या आपलं मला वाटतं बहुतांशी आपण सर्व नगर जिल्ह्याची बरीचशी मंडळी आहेत आणि आमचे पाथर्डी तालुक्याचं वैभव असणारे गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले यांचे असणारे गुरु शांताराम गुरुजी यांचे आज त्या ठिकाणी पुण्यस्मरण आहे. या सर्व संत महात्म्यांच्या चरणी त्या ठिकाणी विनम्र अभिवादन करू असा असणारा हा महिना आणि त्या माध्यमातून आज सावता महाराजांचं सुद्धा त्या ठिकाणी पुण्यतिथी सोहळा आहे. मला माझ्या माहितीप्रमाणे हा जो सोहळा आहे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष अशा ठिकाणी त्याला म्हणावं लागेल, कारण 725वा असणारा हा सोहळा आहे. कदाचित 26वाही असू शकतो, पण मी ऐकलं त्या पद्धतीने 25वा असावा. तर त्या पद्धतीने थोडस आपण वेळ मिळाला तर पुढे त्या ठिकाणी पाहूया. जवळजवळ अर्धा तास आपल्या याच्यात गेलेला आहे. फार विस्तार न करता आपण पुढे येऊया. प्रस्तुत जो अभंग आहे मला वाटतं बहुतांशी सर्वांच्या पाठांतरातला असा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवान पांडुरंग परमात्म्यासमोर आपल्या अंतःकरणातील इच्छा व्यक्त करतात. थोडं स्पीडही जास्त झाला कारण वेळ कमी असल्यामुळे थोडं आपण अवधान देऊन जर लक्ष दिलं तर येईल आपल्या लक्षात. 726 सभा आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. सावता परिषदेचा जो सावता परिषद आहे माळी समाजाची, त्यांनी जो एक कार्यक्रम त्यांचा पाहिला त्याच्यामध्ये 725 ठिकाणी सांगितलं गेला होता. तर पुढे होऊ शकतो समाधी सोहळा आहे एवढाच आपण गृहीत धरूया, कारण की बहुतांशी बऱ्याच वेळेला काय होतं त्यामध्येच आपला जास्त वेळ जातात. माऊलीचा जन्म आळंदीत झाला का आपल्या झाला कुठं तरी ठीक आहे, संत महात्म्य आले हेच विशेष, समाधी सोहळा आहे हेच विशेष. मला सांगण्याचं तात्पर्य की तुकोबाराय त्या ठिकाणी सावता महाराजांच्या संगतीची मागणी करतात असं त्या ठिकाणी मी म्हणाल. आता मागणी हा विषय याच्यावर मी जास्त जोर देणार नाही, याचं कारण कालच वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व ठाकरे महाराजांनी त्या संबंधाने त्या ठिकाणी बोलल्यामुळे मी थोडासा ट्रॅक बदलण्याचा प्रयत्न करतोय. महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान पांडुरंग परमात्मा समोर आपल्या अंतःकरणातील हा इच्छा त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. ठीक आहे, अभंगावरतीच आपण येऊया कारण सर्व मंडळीची इच्छा ती की अभंगावरती या वेळ भरपूर झालेला आहे. तर महाराजांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. आता व्यक्ती म्हटला की प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी इच्छा असते. इच्छेशिवाय माणूस जीवन जगत नाही. याचं कारण भगवान परमात्म्यालाही एकटं राहणं आवडलं नाही. एकोहम बहुशाम येत प्रजायती काम. आता निळोबाऱ्या सांगतात एकले न कंठीची म्हणून या येणे केली निर्माण 14ही भुवने. देवाला एकटं राहणं आवडलं नाही. अनेक रूपात नकावं ही देवाची इच्छाच आहे. अनेक प्रकारची इच्छा आहे. माणूस जीवन जगतो तो आशेवरतीच जगतो.
प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी इच्छा असते. आमचे पिताश्री लग्न सोहळ्यामध्ये आशीर्वाद देत असताना एक सुभाषित सांगत असतात, त्याच्यामध्ये प्रत्येकाची इच्छा केलेल्या आहेत. फार विस्तार न करता थोडक्यात सांगतो. कन्यावरयती रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न इतरे जना. याच्यामध्ये प्रत्येकाची एक प्रकारच्या इच्छा सांगितलेल्या आहेत. मला सांगण्याचं तात्पर्य याचा विस्तार आपल्याला करायचा नाही. अशा प्रकारची प्रत्येकाची काही ना काहीतरी इच्छा असते. जीवन जगतो माणूस आशेवरच जगतो. महाराज सांगतात जीवन जगत असताना इच्छा पूर्ण होत नाही यात विशेष काहीच नाही. महाराज जीवन जगत असताना इच्छा पूर्ण होत नाही यात विशेष नाही, मेल्यावर सुद्धा होत नाही. का? कारण की दशक्रिया विधीला बऱ्याचदा कावळा शिवत नाही. त्यावेळी लोक म्हणतात का? कारण की काहीतरी इच्छा राहिली, कशात तरी जीव गुंतला. आपल्याला सर्वांना प्रमाण माहिती आहे की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना, इच्छा, तृष्णा सर्व एक आर्थिक शब्द आहेत. या अभंगात वासना हा शब्द आलेलाच आहे. महाराज सांगण्याचं तात्पर्य इच्छा तृष्णा ही कधी पूर्ण होत नाही. महाराज अशा अनेक प्रकारच्या प्रत्येकाची इच्छा भिन्न भिन्न जरी असल्या तर एक इच्छा मात्र सर्वांना, ती म्हणजे सुखाची इच्छा. सुखाकरता प्रत्येक जण त्या ठिकाणी प्रयत्न करतो, पण सुख त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाही. जरी मिळालं तर महाराज सांगतात सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वत आहे बडे. महाराज इच्छा पूर्ण होतच नाही का? असंही नाही, इच्छा पूर्ण होते, पण त्याकरता ती इच्छा एक तर संतापुढे किंवा भगवंतापुढे प्रकट करणं गरजेचं आहे, तर ती इच्छा पूर्ण होऊ शकते. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अंतःकरणातील इच्छा घेऊन पंढरपूरला त्या ठिकाणी गेलेले आहेत. आपल्याला कल्पना आहे पंढरीची बारकरी माझ्या तुझी चरण सेवा पांडुरंगा. प्रति महिन्याला तुकोबाराय पंढरपूरला जायचे, देवाचं दर्शन घेतलंय आणि भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाने तुकोबारायला आनंद झाला. आणि याही पेक्षा तुकोबारायच्या दर्शनाने देवाला आनंद झाला. या आनंदाप्रित्यर्थ भगवान परमात्मा तुकोबारायला बोलतात की महाराज माझी अशी इच्छा आहे की तुमची कोणती तरी इच्छा मी पूर्ण करावी. तुकोबाराय सांगतात देवा माझी इच्छाच कोणती नाही आणि मी तुला इच्छा सांगू शकत नाही. याचं कारण कालही महाराजांनी सांगितलं, वडिलाची रीत जाणत असो मी का मागू शकत नाही. या विषयावरतीच मी बोलणार होतो, पण महाराज श्रीने काल बोलल्यामुळे मी फार विस्तार न करता थोडक्यात पुढे चालूया. आता बरेचसे मंडळी म्हणतात महाराज मागणी पर अभंग तर संत महात्मेचे आहेत आणि मागणीला तर तू संत महात्मेने धिकार दिलाय. काही मागणी ही आम्हा अनुचित आणि वडिलाची रीत जाणत असो. आता अनुचित हा जो शब्द आहे हा फार महत्वाचा आहे. गुरुवर्य विदर्भरत्न संजय महाराज पाचपूर त्या ठिकाणी सांगत असतात अनुचित हा शब्द याच्या खाली अंडरलाईन करा. काही अनुचित आहे तसं काही उचित आहे. दृष्टांत देऊन आपला वेळ घेत नाही. तसं काही उचित आणि अनुचित आहे. जे उचित आहे ते संत महात्मेने मागितलेलं आहे. मला वाटते कान्होबारायचं एक अभंग आहे तुकोबारायचे बंधू. करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करोनिया आस. महाराज त्या ठिकाणी काय इच्छा आहे तुमची त्या ठिकाणी सांगा, काय असेल ती मी त्या ठिकाणी पूर्ण करतो. पण तुकोबाराय काय मागत नाहीत. भगवंतांनी सांगितलं असं करू नका, वेळ भरपूर झालेला आहे आणि लवकर काहीतरी तुम्हाला मागा, तुम्हाला जे पाहिजे ते मी देण्याकरता तयार आहे. पण तुकोबारायांनी सांगितलं देवा तुझी इच्छा आहे म्हणून म्हणसी काही मागा म्हणून मी त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात मला बाकीच्या गोष्टी काही लागत नाहीत. ठीक आहे, लाईट गेलेली आहे काय हरकत नाही, पण तरी सुद्धा ते व्यवस्था थोडीशी आहे आपल्याकडे. आणि मला वाटते प्रवचन किंवा कीर्तन हे दर्शनी नसून श्रवणीय आहे आणि तसंही महाराज काय पाहण्यासारखा फार नाहीये म्हणून ठीक आहे काही हरकत नाही, लाईट गेली तरी आपण चालू ठेवूया. मी याकरता बोलत होतो की भगवंताने ज्यावेळेस तुकोबारायला आग्रह केला त्यावेळेस महाराज म्हणले ठीक आहे देवा तू म्हणतोस म्हणून, पण मला बाकी गोष्टी लागत नाही बरं का. नलगे मुक्ती धन संपदा या गोष्टी काहीच नको. तुकोबाराय सांगतात काय कर देवा मला फक्त एकच गोष्ट दे, संत संग देई सदा. देवा द्यायचं जर असेल तर माझ्या जीवनामध्ये संगती दे आणि ती कोणाची दे तर संताची संगती. म्हणजे थोडक्यात तुकोबाराने या अभंगाच्या माध्यमातून संत संगतीची इच्छा तुकोबारायांनी त्या ठिकाणी भगवंताकडे केलेली आहे. का तुकोबाराय संत संगती मागत असतील याचा विचार आपल्याला करायचा आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाच्या जीवनात संगतीला फार महत्व आहे. तसं मनुष्य एकटा जीवन जगू शकत नाही. प्रत्येकाला कोणाची ना कोणाची तरी साथ, कोणाची ना कोणाची तरी संगत ही त्या ठिकाणी निश्चित लागतच असते. पण निश्चित माणसाने चांगल्याच संगतीत जाण्याचा प्रयत्न करावा. आपण अनेक याच्यावरती आता जे आपण सर्वांनी श्रवण केलेलं आहे मी तेच श्रवण केलेलं आहे तेच आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. संगत करत असताना नेहमी चांगल्याची संगत माणसाने करावी.
कारण की ज्यांचं मला वाटतं या शेवटी 101 किंवा 100वावं त्या ठिकाणी प्रवचन आहे. महाराष्ट्रातील नामांकित ज्येष्ठ कीर्तनकार प्रमोदजी अण्णा जगताप यांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य खरंच अण्णाचं एक वैशिष्ट्य, श्रोताचं एक प्रकारचं लक्ष केंद्रित कसं करावं हे अण्णातून शिकावं. अगदी थोडंच सांगत असतं, थोडंच सांगेन पण महत्वाचं सांगेल, असं अण्णांचे शब्द असतात. थोडस लक्षपूर्वक आहे का, तुम्हाला बरं वाटेल असं सांगणार नाही, पण तुमचं बरं ज्याने होईल असं सांगाल, असं अण्णाचे शब्द असतात. त्याच्यातलं एक महत्वाचं वाक्य अण्णाच्या मुखातलं ते सांगत असतात की खऱ्या अर्थाने संगत माणसाची गोष्ट आहे. अण्णा बोलतात मनुष्य जो घडतो तो संगतीने आणि बिघडतो तोही संगतीने. माणसाचं जीवन घडतं, जे घडतं ते संगतीनेच घडतं आणि मनुष्य बिघडतो तोही संगतीने. आपण सर्व जाणकार मंडळी आहात. थोडस पुराणाच्या आधाराने जर बोलायचं ठरलं, शुद्ध सात्विक ब्राह्मण कुळात जन्माला आलेला आजाबीळ जर कशाने बिघडला असेल तर संगतीने. दुष्ट असणारा बाल्याकुळे जो लोकांना मारायचा, चोरी करायचा, लुबाडायचा, पण नारद महर्षीची संगत झाली आणि संगतीने जीवन सुधारल्या गेलं. म्हणून संगत फार महत्वाची. मला वाटतं आपल्याकडे मराठी भाषेमध्ये सर्वांना सर्वश्रुत अशा प्रकारची म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान लागत नाही पण गुण लागल्याशिवाय राहत नसतो. म्हणून त्या ठिकाणी निश्चित गुण लागत असतो. आपल्याला सर्वांच्या परिचित अशा प्रकारचं उदाहरण आहे. आता उदाहरणच जास्त व्हायला लागली म्हणून आपण पुढे चालूया. सांगण्याचं तात्पर्य की जीवनात संगत फार महत्वाची. संगतीचे अनेक प्रकारचे प्रकारही आपण त्या दिवशी श्रवण केले. कुसंगती, विसंगती आणि सत्संगती. कुसंगतीचा विचार करत असताना कुसंगती ही सर्वथा त्यजनीय अशा प्रकारची सांगितली. त्या दिवशी मला वाटतं घोडके महाराजांनी हे सूत्र सांगितलं. तर सर्वथा त्यजनीय गोष्ट जर काही असेल तर कुसंगती आहे. आदरणीय गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत यांच्या मुखातून श्रवण केलेलं एक गोष्ट मला त्या ठिकाणी आठवली की महाराज सांगत होते की आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये पापाचा विचार करत असताना मनुस्मृतीमध्ये काही पापाचे प्रकार सांगितलेत. काही क्वचित मानसिक पाप, उपपाप आणि महापाप. महापापाचा विचार करत असताना पंच महापातके, 5 प्रकारची महापातक सांगितले. ब्रह्महत्या हे महापातक आहे. सुरापान, सुरापान म्हणजे दारू पिणं, हे काय पाप नाही, महापाप आहे. दारू पिणं हे महापाप अशा प्रकारचं आहे. आणि नंतर स्थेयम, चोरी करणं, गुरुवांगनागमन, आणि ही 4 महापातक. तुम्ही म्हणले महाराज 5 सांगितली, ही तर 4च झाली. शास्त्र असं सांगतं ही 4 महापातक जो करतो त्याच्या संगतीत जो राहतो तोही काय महापातक अशा रीतीने. कुसंगती सर्वथा त्यजनीय असं मी का बोललो याचं कारण महाराज सांगतात कुसंगतीमध्ये चांगला बिघडल यात विशेष नाही. तुकोबाराय सांगतात कुसंगे नाडीला साधू जैसा. कुसंगतीत साधू जरी गेला तरी त्यालाही बिघडायला त्या ठिकाणी वेळ लागत नाही. याकरता महाराजांनी दृष्टांत दिलाय पहा त्याच्या पूर्वार्धामध्ये. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. मला वाटतं आपल्याला सगळ्याला हिरा माहिती असावा, माहिती आहे ना. तर मला काय होतं थोडंसं रिप्लाय आला म्हणजे बरं पडतं, पण या ठिकाणी रिप्लाय मिळणं थोडं अशक्य असल्यामुळे ठीक आहे आपण पुढे चालूया. हिरा बहुतांशी आपल्याला सर्वांना जे आपण जे पाहतो ते हिरे वेगळे. आम्ही त्या हिऱ्याबद्दल नाही बोलत. बहुतांशी महिला मंडळाला हिरा माहिती ते हिरा बी असन पीठ. आपल्याला जो तरुण मंडळीला हिरा माहिती ते हिरा जाऊ द्या, त्याचा विचार आपल्याला करायचा नाही. मला सांगायचं तात्पर्य हे की हिरा म्हणजे नवरत्नापैकी असणारा एक अनमोल रत्न. हे पाहायला मिळणं जसं अवघड आहे, कळणं तेही पेक्षा अवघड आहे. आणि दृष्टांत आहे, पण याचा एक सिद्धांत आपल्याला महत्वाचा घ्यायचा. महाराज म्हणले हा जो हिरा आहे हा ओळखायचा कसा याची ही परीक्षा महाराजांनी आपल्याला सांगून ठेवली. महाराज म्हणले काय करा, हिऱ्याची परीक्षा अशी आहे, हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारी ता जो घणी, तोच मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. हिराला ऐरणीवर ठेवा आणि वरून कशाने मारा, उभारण्याने. कशाने मारायचं तर घणाने मारायचं. महाराज सांगतात ओरिजिनल जर हिरा असेल तर एक तर ऐरणीत घुसल, नाही तर घणात घुसल, ही त्याची परीक्षा आहे. पण जर डुप्लिकेट असेल तर मात्र त्याचा चुरा होईल. पण याही पुढे जाऊन सांगायचं महाराज सांगतात असा एक कणखर हिरा आहे की जो घणाने फुटत नाही. पण महाराज सांगतात त्याला जर ढेकून येऊन मिळाला तर घणानेच न फुटणारा हिरा मात्र त्याच हिऱ्याचं काय होतंय, पाणी होतंय, चूर्ण होतंय, काहीतरी होत आहे. परिसाच्या संगतीने लोखंडाचं सुद्धा सोनं होतं. ठीक आहे, आपल्याला कुसंगतीचा आपण विचार करतोय त्या ठिकाणी तो वेगळ्या अर्थाने दृष्टांत येईल. माझं सांगण्याचं तात्पर्य हा जो हिरा आहे की जो घणाने फुटत नाही मात्र ढेकणाची संगत झाल्याबरोबर हिरा त्या ठिकाणी बनल्या गेलाय. मला वाटतंय
आता नेमकी भंगतो का पाणी होतं हे कधी आपल्या लक्षात येईल ज्यावेळेस आपण प्रयोग करू. प्रयोग करण्याकरता मी खूप दिवसापासून सज्ज आहे. ढेपणं गोळा केलेत पण हिराच भेटाना. हिरा तुम्ही घेऊन या मग प्रयोगाला आरंभ करू. मुद्दा मला हा सांगायचा, तो हिरा जरी भंगला तरी आपल्याला दुसरा घेता येऊ शकतो. सिर सलामत तो पगडी पजास. पण मला याच्यातून थोडस वेगळं सांगा वाटतं की भगवान परमात्म्याने आपल्याला जो अनमोल किमतीचा हा जो हिरा दिलेला, या हिऱ्याला जपा. अलग लक्षात. तो हिरा भंगला तो दुसरा भेटेल पण हा दुसरा भेटणार नाही, म्हणून हा जो हिरा आपल्याला मिळाला आहे याला चांगलं जपा. खऱ्या अर्थाने हा जो हिरा आपल्याला मिळाला हा जर भंगला तर हा दुसरा मिळत नाही. म्हणून बहुतांशी बरेचशी हिरे भंगलेलेच आपल्याला पाहायला मिळते. पाऊले चालती पंढरीची वाट. काही पाऊलं महाराज दुसरीकडेच निघत असतात की वाईट व्यसनाकडे. मी सांगितलं स्त्रियम आणि दुसरा सुरापान, मद्यपान. खऱ्या अर्थाने याने सर्वात मोठं खऱ्या अर्थाने नुकसान आपल्या देशाचं झालेलं आहे. आणि वाईट संगतीने हे त्या ठिकाणी गोष्ट होत असते. दुर्भाग्यवश आपलं लॉकडाऊन उघडल्यानंतर सर्वात अगोदर खऱ्या अर्थाने भजनाची, देवाच्या नामचिंतनाची खऱ्या अर्थाने गरज होती, पण ते चालू न करता शासनाने त्या ठिकाणी पुढाकार देऊन ते चालू केलं. मंदिरं चालू करायच्या ऐवजी फक्त टिंब हुकला शासनाकडून, सुद्धा फार गोष्ट चुकली नाही. आम्हाला सांगायचं तात्पर्य पुन्हा या ठिकाणी की कुसंगती सर्वथा त्याची आहे. दुसरी विसंगती, याचंही उदाहरण मला वाटतं काल महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार 2 दिवसापूर्वी हरिभक्तीपरायण मला वाटतंय कोणाचा अभंग होता काय नाही, तुकोबाराय सांगतात विसंगती करता कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एकाने. मला वाटतं त्या दिवशी ठीक आहे. अशा प्रकारे 2दा हा अभंग मी श्रवण केला आणि तो विसंगतीचा त्या ठिकाणी दृष्टांत हा उमेशजी महाराज दशरथे. धन्यवाद महाराज. आणि मला वाटतं या अगोदर मला वाटतं वारिंगे महाराजांनी घेतला असावा हा अभंग. असं तर 2 वेळा याचं चिंतन आपण घडलेलं आहे. विसंगती आणि महत्वाची आपल्याला सत्संगती सांगायची. सत्संगती जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे. परमार्थामध्ये प्रत्येक गोष्टी करतात सत्संगती गरजेची आहे. परमार्थ करत असताना महाराज सांगतात तुम्ही मनोमार्गे गेला तो तेथेची मुकाला. याकरता संताची संगती आणि मग मनोमार्ग गती. भगवत चिंतनाचे सुद्धा काल परवा कोणीतरी हेही चिंतन सांगितलं की अनेक प्रकारचे साधन, अनेक प्रकारचे मार्ग आहेत, पण अगदी योग्य अशा प्रकारचं निश्चित फल देणारा जर कोणतं मार्ग असेल तर ते म्हणजे संत संगती. संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही. परमार्थामध्ये देवप्राप्ती करताही संत संगती अत्यंत महत्वाची गोष्ट अशा प्रकारची आहे. पण संत संगती जीवनामध्ये मिळणं जरी गोष्ट महत्वाची असेल तर ते मिळणं अत्यंत अवघड आहे. आणि याकरता तुकोबाराय सांगतो मला बाकी गोष्टी कोणत्याच नको देवा, माझी एकच इच्छा आहे की माझ्या जीवनामध्ये संत संगती मिळावी. का संत संगती मिळावी की संत संगती अत्यंत दुर्लभ अशा प्रकारची गोष्ट आहे. मला सांगतात न होणाऱ्या गोष्टी घडतील. त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना कल्पना आहे, आपल्याला सर्वांना प्रमाण माहिती, आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण पुढे चलूया. या सर्व गोष्टी होऊ शकतात संत संगतीने थोर लाभ झाला. ठीक आहे. पण संत संगती जीवनामध्ये अत्यंत महत्वाची. अर्धक्षण घडतात संत संगती. अनेक वेगवेगळे त्या ठिकाणी प्रमाण आहेत संतांची संगती. त्याच पद्धतीने संत संगतीमध्ये सुखाचा त्या ठिकाणी आपल्याला सुखया संत समागमी असा अनेक प्रकारचा लाभ संत संगतीमध्ये होतो. ही गोष्ट खरी आहे, पण संत संगती अत्यंत दुर्लभ अशा प्रकारची, बहु अवघड असे संत भेट होणं दुर्लभ आहे आणि संगत मिळणं त्याही पेक्षा दुर्लभ आहे. महाराज सांगतात दुर्लभ होत रयमय तर देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संश्रया. म्हणजे संत भेट होणं आणि संत संगती मिळणं खूप अवघड अशा प्रकारची गोष्ट आहे. पण आता कशी होऊ शकते काय, त्याच्याकरता अनेक प्रकारच्या गोष्टीचा विचार आहे. महत्वाची गोष्ट याकरता ही देवाचीच कृपा लागते. परी जग जेठी करुणा केली. आपलं भाग्य जर योग्य असेल तर त्या ठिकाणी संत संगती होऊ शकते. आणखीन संत दर्शन होण्याकरताही महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलंय की पूर्वजन्मीचं पुण्य असेल तरच संत भेटतील. कोण पुण्य कोणा गाठी ज्याशी ऐसी याची भेटी. पूजनीय पांडुरंगजी महाराज घुले खूप सुंदर त्याच्यावरती चिंतन सांगत असतात की या सर्व गोष्टी धन्यत्व त्या ठिकाणी संत दर्शनाने त्या ठिकाणी लाभत असते. आणि संत संगती मिळणं अत्यंत महत्वाचं असल्या कारणाने महाराज सांगतात संत संगती माणसाच्या जीवनामध्ये मिळावी. आणि ती अत्यंत दुर्लभ असल्या कारणाने तुकोबाराय त्या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे संत संगती इच्छा व्यक्त करतात. का संत संगती पाहिजे
असं ज्या वेळेला विचारलं गेलं तुकोबारायला भगवंतानी, त्यावेळेला तुकोबारायने त्याचं उत्तर त्या ठिकाणी मला वाटतं शेवटच्या चरणात दिलं. त्याला थोडंसं आपल्याला खालून वरती येऊन पहिल्या चरणावरती थोडंसं एक 2 मिनिटं 5-10 मिनिटं जेवढा वेळ आपल्याला मिळेल सावता महाराजांच्या बद्दल आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. की तुकोबारायने सांगितलं देवा का संत संगती पाहिजे, तर तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, की माणसाचं जीवन हे भलं व्हावं असं वाटत असेल तर त्याकरता संत संगती मिळणं फार गरजेचं आहे. तर माणसाच्या जीवनात संत संगती मिळाल्यानंतर काय असं भलं होतंय किंवा काय भलं होऊ शकतंय, याच्या अनेक प्रकारची वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, वेगवेगळं चिंतन आपल्याला पाहता येईल. महाराज सांगतात संत संगतीने माणसाचं जीवन भलं होतं यात विशेष नाही. जडाचा आणि जीवाचा उद्धार जो होतो हा संत संगतीने होतोय आणि झालेलाही आपण पाहायला मिळतो. आपल्याला कल्पना आहे ज्ञानोबारायच्या संगतीमध्ये असणारा आलेला निर्बुद्ध अशा प्रकारचा रेडा, त्या रेडाचं देखील आज मंदिर त्या ठिकाणी झालंय. का रेड्याचं मंदिर झालं असेल तर त्याचं एकमेव कारण त्याच्या जीवनामध्ये झालेली संतांची संगती. हा तर निर्बुद्ध अशा प्रकारचा आहे, पण तो सजीव आहे. पण याही पुढे जाऊन आपण जर पाहिलं तर जगाला ज्ञान देणारा ग्रंथाचा असणारा राजा ज्ञानेश्वरी हा ज्या ठिकाणी निर्माण झाला नेवाशा नगरीमध्ये, त्या ठिकाणी जे आपण जर गेला दर्शना करतात त्या ठिकाणी जे मंदिर आहे ते खांबाचं मंदिर आहे. त्याला पैस खांब म्हटलं जातं. का त्या खांबाचं मंदिर झालं तर आपल्याला कल्पना आहे की त्याला टेकून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. ज्या खांबाला टेकून संतांनी त्या ठिकाणी खांबाला पाठ दिली त्याचं देखील मंदिर होऊ शकतंय. तर आपण तर सजीव आहोत म्हणून माणसाच्या जीवनामध्ये संत संगती कोणत्याही प्रकारे मात्र संत संगती व्हावा. महाराजांचा एक अभंग आहे, संत समागम एखादी ये परी कोणत्याही प्रकारे व्हावा. तुकोबारा तर याकरता म्हणतात व्हावे त्याचे द्वारी श्वाना येते. कोणत्याही प्रकारे मात्र संत संगती त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आमचे पैठणचे शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या जीवनात आपल्याला सर्वांना भागाचा विस्तार न करता फक्त एवढ्याच सांगतो की नाथ महाराजांच्या संगतीमध्ये आमचे संत गावोबा महाराज आले. आपल्याला सर्वांना माहिती की फार काही त्यांनी केलं नाही. बडवणी राहीन ते ठाई फक्त पुरणपोळी खाण्याच्या उद्देशाने नाथ महाराजांची संगती झाली. पण त्याचा परिणाम असा झाला की संतांच्या संगतीत गेल्यामुळं त्यांनाही संतत्व प्राप्त झालं. आज आपण जर नाथ महाराजांच्या समाधीच्या दर्शनाकरता पैठणला आलात तर नाथ महाराजांच्या समाधीच्या शेजारी गावोबा महाराजांची समाधी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आपल्याला त्या ठिकाणी दर्शन त्या ठिकाणी घ्यावं लागतंय. याचं कारण जर काय असेल तर हे संतांचं वैभव आहे. कृपा कटाक्षेने हळिले आपुल्या पदी बैसविले बाप रुक्मा दिगुरु विठ्ठले भक्ताद धरे प्रदान. महाराज सांगतात आपलं पद त्या ठिकाणी कॉल येत आहेत त्यामुळे थोडीशी अडचण झाली. असं संतत्व अशा प्रकारचं की संतत्वाला त्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे मात्र संत संगती मिळणं फार महत्वाची आहे. म्हणून तुकोबाराने फार आग्रह केला. आपल्याकडे वेळ फार कमी राहिलेला, आपण पुढे वरती चालूया लवकर. तर संत संगती द्यावा. भगवान परमात्मा खूप चतुर शिरोमणी भगवंतांनी सांगितलं ठीक आहे बाबा तुम्ही ऐकत नाही, आग्रह तुमचा, तुमची इच्छा आहे संत संगती देतो मी, पण किती दिवसाची देऊ? श्रावण महिन्यापुरती देऊ, चातुर्मासाची देऊ, किती दिवसाची पाहिजे? तर तुकोबाराय महाराज तुकोबाराय देवाही पेक्षा हुशार. तुकोबाराने पुन्हा तिसऱ्या चरणात भगवंताकडे इच्छा व्यक्त केली देवा संत संगती अत्यंत गरजेची, ही गोष्ट खरी, पण अशी संत संगती द्या की हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी. एकदा भेटी झाल्यानंतर पुन्हा अंग संग तुटी होऊ नये. मला वाटतंय एकनाथ महाराजांनी सुद्धा सांगितलंय की न व्हावा वियोग माझ्या चित्ता किंवा न व्हावा वियोग जन्मोजन्मी. अशा प्रकारची संत संगती त्या ठिकाणी द्या. मला वाटतं या चरणाच्या माध्यमातून तुकोबाराने योग आणि क्षेम दोन्ही गोष्टीची मागणी केलेली आहे. योग बऱ्याच वेळेला चांगल्या गोष्टीचा योग येतो, पण क्षेम घडलच असं सांगता येत नाही. कठीण योगाहुनी क्षेम अशा प्रकारे म्हटलेलं आहे. अनेक गोष्टीचा योग येण्याकरता अप्राप्तस्य प्राप्तव्य योगा, पण योग येतो पण प्राप्तस्य परिपालन क्षेम घडणं खूप अवघड आहे. याकरता दृष्टांत भरपूर आहे, पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे पुढे जाऊ. आणि याकरता महाराज सांगतात योग आला पण तोचा क्षेम होणं महत्वाचं असल्या कारणाने तुकोबारा योग आणि क्षेम या दोन्ही गोष्टीची भगवंताकडे मागणी करतात, इच्छा करतात. भगवान म्हटले ठीक आहे संत संगती तुम्हाला चिरकाल हवी, पण असं संत संगतीच्या ऐवजी तुम्ही दुसरं काही मागू शकता. मी दुसरं काही तुम्हाला देण्याकरता तयार आहे. तुकोबारा सांगतात मला बाकीच्या गोष्टी कोणत्याही नको. याचं कारण तुकोबारायला आता भगवंताने आता हे कीर्तन नाही तर आपण त्याच्यावर खूप सुंदर सांगितलं असं वेगवेगळ्या पद्धतीने. तर महाराज म्हणले मला बाकी काही लागत नाही, कारण संत संगती हा माझ्या
अंतःकरणेचा आवडीचा विषय ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना देवा ही माझी वासना इच्छा पूर्ण करा. कारण संत संगत ही माझ्या आवडीचा विषय. आवडीवर विचार करत असताना प्रत्येकाची ही आवड वेगळी. देवाच्याच ठिकाणी आवड आहे म्हणून सर्वांच्याच ठिकाणी आवड ही वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाच्या आवडीचा विचार करायला आपल्याला वेळ नाही. पुनश्च एकदा कधी जरी संधी आपल्याला मिळाली तर आवडीबद्दल आपण चिंतन त्या ठिकाणी करू. सांगण्याचं तात्पर्य माझं असं आहे की आवड संत महात्म्याच्या जीवनातली आवड आहे. तुकोबाराय सांगतात आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागालिंग पुंडरीक. संत संगतीशिवाय महाराज मला काही आवडत नाही असं तुकोबारायांनी देवाला सांगितलं. म्हणून माझ्या जीवनात संत संगतीच द्यावी. खूप आग्रह केल्यानंतर भगवान परमात्मा म्हटले ठीक आहे प्रवचन संपायची वेळ झाली आणि तुम्ही संत संगतीबद्दल आग्रह करताय आणि संत संगतीची इच्छा व्यक्त करताय. ठीक आहे मी तुम्हाला संत संगती देण्याकरता तयार आहे. तुकोबारायालाही आनंद वाटला. पण तुकोबारायांनी सांगितलं देवा संत संगती द्या पण नेमकी संत कोणाला त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात. तुकोबाराच्या मते संत नेमकी कोणते. संताची एक व्याख्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारायांनी केली. नेमकी संत तुकोबाराय कोणाला म्हणतात. तुकोबारायांनी सांगितलं देवा ज्यांच्या चित्तात तू वास्तव्य करतोस अशा संत महात्म्यांची संगती मला पाहिजे. देव वसे चित्ते त्याची घडावी संगती. असे जे संत महात्मे आहेत की ज्यांनी तुला अंतःकरणामध्ये साठवलं अशा संत महात्म्यांची संगती माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी घडावी. असे अनेक प्रकारचे संत आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आवडे हे रूप गोजिरे सगुण. अनेक प्रकारच्या भगवंताचं ते गोजिरा अशा प्रकारचं रूप आहे. पण अशा भगवान परमात्म्याला जो निर्गुण आणि सगुण असं ज्यांचा अनुभव आलेला आहे आणि ज्यांनी त्या भगवान परमात्म्याला अंतःकरणात साठवलं अशा संताची मला संगती दे. तर थोडंसं आपल्याला सावता महाराजांची आज पुण्यतिथी असल्या कारणाने एक राहिलेल्या 5 मिनिटात त्या ठिकाणी त्याचा आपण विचार करणार आहोत. सावता महाराजांची संगती दे असं तुकोबाराय मागतात असं मला म्हणावं वाटेल की एक तुकोबाराचा कार्यकाल मला वाटतं जवळजवळ 16व्या शतकातला आहे आणि सावता महाराजांचा कार्यकाल 12व्या शतकातला. याचं कारण आहे की सावता महाराज नामदेव महाराज ज्ञानोबाराय हे सर्व एका समकालातील असणारी सर्व संत महात्मे आहेत आणि या सर्व संतात ज्येष्ठ थोर अशा प्रकारचे संत सावता महाराज आहेत. आणि सावता महाराजांचं वर्णन करत असताना काल ज्यांची पुण्यतिथी सोहळा अशा प्रकारचा समाधी सोहळा होता ज्यांना भगवंताचे प्रेम भांडारी असं म्हटलं जातं नामदेव महाराज. हे नामदेव महाराज सावता महाराजांचं वर्णन करत असताना की जी एका प्रेम भांडाराने वर्णन केलं की सावता महाराज काय की सावता सागर प्रेमाचे आगर. सावता महाराज सुद्धा प्रेमाचं अशा प्रकारचं आगर आहेत असं वर्णन त्यांचं त्या ठिकाणी केलंय. दुसरी महत्वाची गोष्ट मला असं सांगावं वाटेल की मी मगाशी उल्लेख केला की भगवान पांडुरंग परमात्म्याची असणारी ही आषाढी यात्रा याकरता प्रत्येक ठिकाणाहून सर्व संतांच्या पालख्या प्रतिवर्षी जातात. ही वर्षी आपल्याला कल्पना आहे की एसटीने पण त्या ठिकाणी सर्व संतांच्या पादुका आणि भगवान परमात्म्याची चरण भेट त्या ठिकाणी पादुका भेट झालेली आपण सर्वांनी पाहिलेली आहे. म्हणजे याही वर्षी हा सोहळा घडला. मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे सर्व संत महात्म्याच्या पालख्या पंढरपूरला जातात. सावता महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की भगवान पांडुरंग परमात्म्याचा रथ हा अरणला येतो म्हणून त्या गावालाही धन्यवाद त्या ठिकाणी दिलेले. धन्य ते अरण रत्नाची ते खाण जलमला निधान सावता तो. का सावता महाराजांच्या गावामध्ये अरणमध्ये त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचा रथ जातो याचं कारण असं आहे की भगवान पांडुरंग परमात्माच सावता महाराजांकडे गेलेले आहेत. सावता महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या संप्रदायामध्ये जे आपण बोलल्या जातो की प्रपंच करून परमार्थ त्या ठिकाणी करावा. कुठल्याही प्रकारचा भगवत प्राप्ती करता कुठं जाण्याची गरज नाही. तुकोबारायच्या अभंगात आपण हरिपाठ म्हणत असतो नलगती सायास जावे वनांतरा. कुठं घरदार सोडून बाहेर जाण्याची गरज नाही. महाराज सांगतात फक्त ठाईचं बैसोनी करा एक चित्त. भगवंताचं नामचिंतन केलं आणि तेही सावता महाराजांनी आपल्याला सांगितलं आपल्या वाटेला आलेलं जे काम आहे ते काम करत आपण भगवंताचं नामचिंतन केलं. याच्याकरता नारद महर्षींचा एक दृष्टांत आहे पण आपल्याकडे वेळ नसल्या कारणाने आपण पुढे चलूया. मला सांगायचं तात्पर्य हे की आपल्या वाटेला आलेलं जे काम आहे ही भगवत सेवा आहे असं समजून जर ते आपण काम केलं आणि त्यामध्येच कामामध्ये काम काही म्हणा राम राम भगवंताचं नामचिंतन केलं तर निश्चित ते सर्वतोपरी अशा प्रकारची भक्ती होईल. अशी भक्ती सावता महाराजांनी आपल्या जीवनामध्ये केली आणि त्याचा परिणाम असं झाला की देव घरा आला. देव त्यांच्या घरी आला. महाराज सांगतात अशी भगवत भक्ती केल्यानंतर कुठं जाण्याची गरज नाही. सुखे तो घरा नारायण. देव घरी येण्याकरता तयार आहे. महाराज सांगतात त्याकरता घर तसं बनवावं लागेल. मला वाटतं कान्होबारायचा एक हिंदी अभंग आहे. महाराज सांगतात की त्याकरता घर तसं बनवा. ऐसा कर घर आवे राम. असं घर करा की ज्या घरात देव येईल. म्हणतात महाराज तुम्ही अजून आपल्या घरी आले नाही वाटतं.
पहिल्यासारखं घर नाही आता पत्र्याचं, डबल मजली केले, पार्टी एसी मार्बल सर्व आहे. देव कधी यायचं सांगा? देव जो येतो त्या या घरात येत नाही. सावता महाराजांच्या सुद्धा देव घरी आला तो कुठं आला? महाराज सांगतात साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. आणि त्याचा परिणाम जर काय झाला असं, देव अंतकरणामध्ये साठवल्यामुळं त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. जीवन सफल व्हावा असं वाटत असेल तर त्या ठिकाणी भगवत दर्शन, देव त्या ठिकाणी देवाची सान्निध्यता, भगवत दर्शन आणि होणं महत्वाचे. महाराज सांगतात एसाती आलिया उळगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रा. तुकोबाराय सांगतात जीवनाची सार्थकता कशामध्ये असेल तर ते भगवत दर्शनामध्येच आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखल्या. भगवंताचं दर्शन झालं त्याच्यामध्ये जीवनाची सार्थकता आहे. आता सफलता निष्फलता अनेक गोष्टीचा विचार आहे. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण पुढे चलूया. महाराज सांगतात असं सावता महाराजांचं जे जीवन आहे, या सावता महाराजांच्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याला सावता महाराजांनी ठेवलं. तोही कथाभाग खूप मोठा आहे. आपल्याकडे आता वेळ नसल्यामुळं तो आपण पाहणार नाहीत. पण असं भगवंताला ज्यांनी अंतकरणामध्ये साठवलं, महाराज देव कोणाची अंतकरणामध्ये येण्याकरता तयार नाही, त्याकरता ते अंतकरण तसं असणंही गरजेचं आहे. चित्त जैसे गंगाजळ. महाराज सांगतात त्याकरता ते अंतकरण, ते चित्त कसं करावं लागतं? महाराज म्हणले त्याकरता तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. आणि असं निर्मळ चित्त जर झालं तर मग येऊनी गोपाळ राहीत येते. असं संत महात्म्यांचं जे चित्त आहे हे निर्मळ आहे, शुद्ध अशा प्रकारचं चित्त आहे. आणि त्या चित्तामध्ये भगवान परमात्मा येऊन त्या ठिकाणी राहत असतो. असा भगवान परमात्मा ज्यांच्या अंतकरणामध्ये राहिला. महाराज सांगतात एक महत्वाची गोष्ट आणखीन सांगावं वाटेल, पण आपली वेळ संपलेली. असं सावता महाराजांचं जे जीवन आहे आणि याकरता भगवान परमात्मा त्यांच्या अंतकरणामध्ये राहिला गेला. पण काय हे सर्व घडण्याकरता सावता महाराजांनी काय केलं की जे आपल्याला करण्याजोग आहे, आपण करू शकतो, तर त्याचं चिंतन म्हणजे सावता महाराजांनी काहीच केलं नाही. आपलं जे आलेलं कर्तव्य कर्म आहे हे करत असताना भगवंताचं नामचिंतन केलं. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. महाराज सांगतात असं प्रत्येकामध्ये भगवत दर्शन त्या ठिकाणी केलंय. सर्व गोष्टीमध्ये भगवत स्वरूपाचा आणि हे सर्व कार्य करत असताना भगवंताचं नामचिंतन त्या ठिकाणी केलेलं आहे. असं नामचिंतन जसं सावता महाराजांचं घडलं तसं आपलंही कामामध्ये काम भगवंताचं नामचिंतन व्हावं आणि भगवत दर्शन आपल्यालाही त्या ठिकाणी व्हावं असं भगवचरणी आपण प्रार्थना करूया. आणि असंही आपल्याला आपल्या जीवनामध्ये हे काही एवढं सोपं नाही, एवढं होऊ शकत नाही, पण ठीक आहे. तुकोबारायाने ज्या पद्धतीने भगवान पांडुरंग परमात्म्याकडे संत संगतीची इच्छा केली, असे जे संत महात्मे की ज्यांनी देवा तुला अंतकरणात साठवलं, ठीक आहे आमचं प्रयत्न कमी असतील, आमचं पुण्य कमी असेल, याद्वारे तुझी प्राप्ती आम्हाला एवढ्या लवकरात लवकर होऊ शकत नाही. पण असे जे संत महात्मे आहेत, कमीत कमी अशा संताची संगती आपल्या जीवनामध्ये मिळणं अत्यंत महत्वाचं असेल. अशा संताची संगत आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी मिळावी. तर संत कुणाला म्हणावं, काय म्हणावं, याचे वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या व्याख्या आहेत. त्याच्याकडे आपल्याला वेळ नसल्यामुळं महाराज सांगतात असे जे संत आहेत, तुकोबारांनी ही सुंदर व्याख्या या ठिकाणी केली की देव वसे चित्ते. आणि असे जे संत महात्मे आहेत, या संताची संगती माझ्या जीवनामध्ये घडावी असं तुकोबारांनी इच्छा व्यक्त केली. आपल्याही जीवनामध्ये अशा संत महात्म्याची संगत घडावी. आता संत महात्म्यांची संगत जीवनामध्ये कशी घडावी याच्याकरता 1 मिनिट त्या ठिकाणी घेऊन आपण थांबूयात, कारण मला कल्पना आहे अनेक साधक मंडळीचे पाठ आहेत, त्यामुळे फार वेळ न घेता फक्त संत आता कळणं अत्यंत आपल्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे. महाराज सांगतात तुका म्हणी अंगी व्हावे जे आपण तरीच महिमान येईल कळो. आणि संत समजण्याकरता संत होणं काही अंशी तरी संतपणा येणं गरजेचं आहे. त्याकरता महाराज सांगतात संत कळणं अवघड आहे. आणि अशा या कलियुगामध्ये संताची संगत जर करायची असेल तर कशी करावी याकरता महाराज सांगतात या संतांनी निर्माण करून ठेवलेले जे ग्रंथ आहेत, की जसं तुकोबारायचा असणारा हा पंचमवेद याचं आपण चिंतन करतोय, अशा ग्रंथाचं ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी, सर्व संतांचे जे काही ग्रंथ आहेत या ग्रंथाचं चिंतन, या ग्रंथाची संगती म्हणजे हीच संत संगती समजून अशा ग्रंथाच्या संगतीमध्ये राहून भगवंताचं नामचिंतन करून आपण आपलं जीवन त्या ठिकाणी सफल करून घेऊया. आणि भगवंताला प्रार्थना करूया की निश्चित हा जो कोरोना महामारी आहे ही लवकरात लवकर त्या ठिकाणी जाऊन सर्वांना भगवान पांडुरंग परमात्म्याचा आषाढी वारी तर गेली, पण आता कार्तिकीचा सोहळा आणि त्याच पद्धतीने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा, हे सोहळे आणि प्रत्येक
महिन्याच्या पांडुरंग परमात्म्याच्या ज्या मासिक वारे ही आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी पूर्वपणे त्या ठिकाणी चालू व्हाव्यात ही भगवंताला या ठिकाणी प्रार्थना करू आणि आपण या ठिकाणी थांबूया. झालेली सेवा संत महात्म्याच्या ठिकाणी चरणी समर्पित करू, भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करू आणि माझ्या आई वडिलांच्या आणि आजोबांच्या ज्या ठिकाणी चरणी समर्पित करू. खऱ्या अर्थाने मला एक सांगावं असं वाटेल की आमचे आजोबा वैकुंठवासी तुकाराम भाऊ पैठणकर प्रत्येक महिन्याला पायी पंढरपूरला त्या ठिकाणी त्यांनी वाऱ्या केल्या आणि खऱ्या अर्थाने तीच परंपरा या ठिकाणी चालू असल्या कारणाने मी या क्षेत्रामध्ये आज आपल्याला दिसतोय. तुका म्हणे मज न घडता शेवा पूर्व पुण्य ठेवा उडवला त्यांच्या सर्व पुण्याने आणि जे काही बोलण्याचा प्रयत्न केला आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेतले सर्व काही गुरुवाऱ्यांच्या मुखातून जे काही श्रवण करण्याचा योग आला त्या सर्व गुरुवाऱ्यांचे या ठिकाणी श्रवण केल्यामुळं थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या योगामध्ये काही कमी जास्त त्या ठिकाणी जर झालं असेल पुनश्च एकदा सर्वांची आपली दिलगिरी व्यक्त करतो. महाराजांनी या ठिकाणी सेवेकरता मला संधी दिली. पुनश्च एकदा महाराजांचे आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठला 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 विठल. पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.